नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता ऑनलाईन ॲडमिशन चालू झालेले आहेत। ऑनलाईन ॲडमिशन घेण्याकरिता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची प्रोसेस दिनांक 1 जून 2024 पासून सुरू झालेली आहे व विदाऊट लेट फीस विना विलंब शुल्क म्हणजेच रेग्युलर फीससह ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे 31 जुलै 2024। आज दिनांक आहे 5 जून 2024। आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ते आपण इथं ब्राउझरवर टाईप करणार आहोत YCMOU.digital university.ac। हां, आता ही वेबसाईट आपण टाईप केल्यानंतर खाली ऑटोमॅटिकच सर्च रिझल्ट येत आहेत। त्या सर्च रिझल्टमध्ये YCMOU.digital university याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ॲडमिशनमध्ये जायचं आहे, म्हणजे कोणकोणते ॲडमिशन चालू झालेले ते आपण पाहणार आहोत। इथं बघूया वरच्या साईडला ॲडमिशन कुठे येते। यस, इथं ऑप्शन सापडले आहे का, इथं पहा ॲडमिशन। क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही प्रॉस्पेक्टस जे आहे इथं कोपऱ्यामध्ये दिसेल तुम्हाला, इथं प्रॉस्पेक्टस 2024-25 आणि ॲडमिशनशी संबंधित इतर काही माहिती पाहिजे असेल तर साईडला दिलेली आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 ऑनलाईन प्रवेश येथे क्लिक करा। इथं क्लिक करून तुम्ही ऑनलाईन ॲडमिशनच्या ठिकाणी जाऊ शकता का, इथं क्लिक करायचं आहे। ठीक आहे, हे का इथं जाऊ शकता तुम्ही, याला क्लोज करायचं आहे। हे का इथं जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन करण्याकरता नवीन यूजर नेम आणि पासवर्ड सेट करू शकता। जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, 16 अंकी PRN नंबर असेल तर खाली आय हॅव माय 16 डिजिट एनरोलमेंट नंबर PRNM त्याच्यावर क्लिक करायचं, खाली PRN नंबर टाकायचं आणि आपला डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता। ठीक आहे, बॅग घेऊया आता वापस आपण ॲडमिशनच्या ह्याच्या ठिकाणी आलेलो आहोत। कृषी शिक्षण क्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर इथे क्लिक करायचं आहे, दिसत आहे तुम्हाला। आता ॲडमिशनच्या खाली कोणत्या नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे का, इथं प्रवेश सूचनापत्र क्रमांक 1 आणि पुन्हा विद्यार्थ्यासाठी महत्त्वाच्या सूचना आणि शिष्यवृत्ती पर्याय ही ऑप्शन आलेले आहेत ॲडमिशनच्या नवीन 2024-25 संदर्भात। आपण ऑनलाईन ॲडमिशनसाठी 2 व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत। एक काल दिनांक 4 जून 2024 रोजी बनवलेला आहे आणि एक परवा दिवशी दिनांक 3 जून 2024 रोजीसुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे। तो व्हिडिओसुद्धा आपण पाहायचा आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की BAची प्रॉस्पेक्टस बघणार आहोत। तर प्रॉस्पेक्टच्या ठिकाणी इथं जायचं, प्रॉस्पेक्टसच्या इथं क्लिक करूया। ओके, आता इथं प्रॉस्पेक्टस वेगवेगळे अवेलेबल झाले आहेत। MA शिक्षणशास्त्रसुद्धा अवेलेबल झालेलं आहे आणि इतरही आहेत। BA आहे, BCom आहे, BCom इंग्लिश मीडियम आहे, BSc इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज आहेत आणि इतरही बाकी सगळे आहेत। तर आज आपण मुख्यतः काय करूया की जास्तीत जास्त लोक आपले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये BAला ॲडमिशन घेतात, म्हणून आपण काय करूया BA पदवी शिक्षणक्रम BA डिग्री प्रोग्राम, त्याचा प्रोग्राम कोड आहे GO1, त्याच्या पुढे इथं क्लिक करून डाउनलोड करून घेऊया। ओके, यस, असं डाउनलोड करायचं आहे आपल्याला, PDF मध्ये ओपन होऊन जातं। यस, तर मित्रांनो BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी शिक्षणक्रम GO1 ह्याची माहिती पुस्तिका वेबसाईटवर अपलोड झालेली आहे, ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षाची पूर्ण माहिती, ऑप्शनल पेपर्स, फीस, स्टडी सेंटर्स, कॉन्टॅक्ट नंबर सगळे ह्या माहिती पुस्तिकेत तुम्हाला मिळणार आहे। तर तुम्हाला अगोदर डाउनलोड करून घेऊन त्याचा अभ्यास करूनच नंतरच आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आपल्या इच्छित असलेल्या कोर्सला, म्हणजे वर्षाला BA फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर तिन्हीपैकी कोणतेही 3 वर्षाचा आहे BA। आता ह्याच्यामध्ये माहिती पुस्तिकेचं पहिले पेज हे आहे। ओके, थोडंसं यूट्यूबची व्हिडिओ क्वालिटीचं रेझोल्युशन ॲडव्हान्स्डमध्ये जाऊन 1080p येऊन करून पाहिलात तर ही क्लिअर दिसेल तुम्हाला। ठीक आहे, हे पहिले पेज आहे। दुसरं पेज ABC ID तुम्हाला कंपल्सरी तयार करून घ्यायचे मित्रांनो। अगोदर करून घेतला नसेल तर ह्यावेळेस करून घ्यायचा आहे आणि जिथे तुम्हाला विद्यापीठ ऑनलाईन फॉर्म भरताना वगैरे मागितला तर तो ABC ID तुम्हाला द्यायचा आहे। ठीक आहे, तो ABC ID आपल्याला काही लपवून ठेवायचा नाही, द्यायचा आहे। दिलेला फायदाच नाही ABC ID, त्याच्यासाठी आपल्याला ABC ID तयार करून ठेवायचा आहे। पेज नंबर 3
विद्यापीठ गीत आहे, पेज नंबर 4. हे वाचून घ्यायचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या विद्यापीठाची स्थापना 1989 मध्ये झालेली आहे. UGCच्या गाईडलाईन्सनुसार झालेली आहेत. मुक्त विद्यापीठाचा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी उद्देश असा आहे की जे विद्यार्थी आपल्या काही वैयक्तिक तसेच इतर सामाजिक ह्याच्यामुळे गरजा असल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत, हायर शिक्षण पदवी शिक्षण घेऊ शकत नाही किंवा व्यावसायिक शिक्षण घेऊ शकत नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ मुक्त पद्धतीने आपल्याला प्रवेश देते आणि मुक्त पद्धतीने आपल्या गरजेनुसार परीक्षा देण्याची सुद्धा सोय उपलब्ध करून देते. आता ही जी बी आहे ही ह्याच्यात तुम्हाला ॲन्युअल एक्झाम होणार आहेत. परीक्षा फीस वगैरे भरायची गरज नाही. तुमच्या ॲडमिशन फीसमध्येच, प्रवेश फीमध्येच परीक्षा फीस इन्क्लूड केलेली असते. हे पेज वाचून घ्या. शिक्षण क्रमाविषयी माहिती आहे. आता सर्वच वाचत बसत नाही, खूप मोठी PDF आहे, त्याच्यामुळे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. तसेच मी सांगितल्याप्रमाणे डाउनलोड करून घेऊन सुद्धा तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या सेव्ह करून घेऊ शकता आणि तुम्हाला जसं गरज आहे तसं वाचू शकता. जे महत्त्वाचं आहे त्याच्यावर मी बोलणारच आहे, परंतु सध्या आपण ही पटापट पुढे घेऊया. हां, तर आता प्रथम वर्ष BA अभ्यासक्रम प्रवेश पात्रता एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहणार आहोत आपण. BA शिक्षणक्रम प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण आवश्यक आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी शिक्षणक्रम उत्तीर्ण असावा तरी तुम्हाला BA फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता 12वी HSC किंवा इतर राज्यांतील समकक्ष परीक्षा पास असणे गरजेचं आहे. 1975 पूर्वीची माध्यमिक शालांत परीक्षा 11वी उत्तीर्ण आवश्यक आहे. SSC उत्तीर्ण झाल्यानंतर सलग किमान 2 वर्ष मुदतीचा सरकार मान्य पदविका शिक्षणक्रम उत्तीर्ण, उदाहरणार्थ DED, DC, DME, DE, DPharm, डेअरी टेक, TD, ATD, NCTVT, ITI, MCVC. तर एखादा विद्यार्थी 10वी पास असेल, SSC पास असेल आणि SSC पास झाल्यानंतर सलग 2 वर्ष मुदतीचा DED, DC, DME असे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत, ITI कोर्सेस आहेत, ती सुद्धा पास झाल्यानंतर तुम्हाला 10वी आणि त्या 2 वर्षाचा डिप्लोम्याचा हे डॉक्युमेंट लावून तुम्हाला प्रथम वर्षाला 10वी प्लस 2 वर्ष मुदतीचा डिप्लोमा हे केल्यानंतर तुम्हाला प्रथम वर्षाला प्रवेश मिळतो. काही अडचण नाही, डिग्रीला प्रवेश मिळतो. फक्त ह्या जी डिटेल सांगितलेले आहेत आता मी त्यापैकी एक कोर्स पाहिजे. ही सोडून दुसरे कोणते इतर कोर्सेसला तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. ही सोडून दुसरं कोणतं काही केलं असेल तर तुम्ही प्रवेश मिळणार नाही. ठीक आहे, पुढे गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड डिप्लोमा प्रोग्राम फॉर मिनिमम 2 consecutive years आफ्टर 10th स्टँडर्ड SSC एक्झाम्पल. DED, DC ही इंग्रजीतून नाही, ते मराठीत वाचले आपण. DTED पदविका उत्तीर्ण पासड DTED किंवा DTED. ठीक आहे, आता हे बाकीचं वाचून घ्यायचं आहे तुम्हाला. हां, आता इथं BA हा शिक्षणक्रम 3 वर्षाचा असणार आहे तुम्हाला, तरी पण तुम्हाला 6 वर्षात पूर्ण करण्याची त्यांनी संधी देण्यात आलेली आहे. 6 वर्षात जर तुम्हाला पूर्ण होईना गेला तर तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागेल. 6 वर्षात होऊन जातं आपलं BA कंप्लीट. बरं, एखाद्या वेळेस होत नसेल तर काळजी करायची गरज नाही. तुम्हाला रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरून तुम्हाला पुन्हा अपिअर होता येईल. ठीक आहे. हां,
आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची एक वर्ल्ड क्लास फीचर आहे, जागतिक दर्जाचं एक फीचर आहे, ती फक्त आपल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातच आहे. जर समजा तुम्ही प्रथम वर्षाला प्रवेश गेल्या वर्षी घेतला असाल, त्याची परीक्षा दिलेली असेल, तर तुम्ही परीक्षा पास झालेली असेल या फेल झालेली असेल या ॲबसेंट असेल तरीसुद्धा तुम्हाला द्वितीय वर्षामध्ये प्रवेश मिळतो. तसेच जर तुम्ही द्वितीय वर्षाची परीक्षा दिलेली असेल, नसेल, फेल झालेले असाल, पास झालेले असाल, काही असो, तरीसुद्धा तुम्हाला तृतीय वर्षाला प्रवेश मिळतो. फर्स्ट इयरवाल्याला सेकंड इयरला मिळतो, सेकंड इयरवाल्याला थर्ड इयरला मिळतो. परंतु थर्ड इयरला तुम्हाला फर्स्ट इयरची, सेकंड इयरची, ॲबसेंट असलेले, फेल झालेले सगळे विषय पूर्ण करून, थर्ड इयरचे विषय पूर्ण करून केल्यानंतरच तुम्हाला डिग्री मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थर्ड इयरच्या परीक्षेपर्यंत तुम्हाला 100% ATKT दिलेली आहे विद्यापीठाने. ही वर्ल्ड क्लास फीचर आहे. ह्याचा उपयोग आपल्याला घ्यायचा आहे. कित्येक विद्यार्थी ह्या फीचरचा उपयोग वर्षानुवर्षे घेत आहेत. म्हणजे त्यांना फर्स्ट इयरचे ॲडमिशन करतात, वेळ भेटल नसले त्यांना एक्झाम द्यायला की ते सेकंड इयरला ॲडमिशन घेतात, आणि सेकंड इयरलाही वेळ भेटला नसेल तर थर्ड इयरला ॲडमिशन मिळतं, त्यांना फीस भरून ॲडमिशन घेतात. मग काय करायचं आहे, आपण फर्स्ट इयरची परीक्षा दिली नाही, सेकंड इयरची बी दिली नाही, समजा दोन्ही वर्षाची दिली नाही किंवा फर्स्ट इयरची दिली, सेकंड इयरची दिली नाही, कोणतेही असो, तर त्याची पुनर्परीक्षा अर्ज भरून टाकायचं शेवटच्या वर्षी थर्ड इयरला, आणि थर्ड इयरच्या विषयासोबत ह्या अगोदरचे फर्स्ट इयर, सेकंड इयरचे विषय एकदाच काढू शकता तुम्ही. आता एवढी गरज येऊ द्यायची नाही, कारण फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरचे 6 पेपर जर झाले तर 18 पेपर होतात. मग 18 पेपर तुम्हाला एकदाच काढणं शक्य होणार नाही. परंतु एक फ्लेक्झिबल फीचर आहे की फर्स्ट इयरचे काही विषय राहिले असतील तर तुम्हाला सेकंड इयरच्या रेग्युलरच्या विषयासोबत काढता येते. सेकंड इयरचे काही विषय राहिले असतील तर थर्ड इयरला प्रवेश घेऊन तुम्हाला थर्ड इयरच्या रेग्युलरच्या विषयासोबत पुनर्परीक्षार्थी अर्ज फॉर्म भरून, ध्यानात ठेवायचं, पुनर्परीक्षार्थी अर्ज फॉर्म भरून तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयरचे विषय जी काही थोडे बहुत राहिले असतील ते थर्ड इयरपर्यंत काढता येतात. बाकीच्या विद्यापीठात असं नाही. बाकीच्या विद्यापीठात काय आहे, फर्स्ट इयरला जर 6 पेपर असतील तर तुमची परीक्षा व्हावं लागते पूर्ण. परीक्षा झाल्यानंतर त्याचा रिझल्ट लागावा लागतो. रिझल्ट लागल्यानंतर 6 विषयापैकी 2 विषयाला त्यांनी ATKT देतात. त्यांनी म्हणजे 4 पेपर निघाले तुमचे, 2 विषय राहिले तर तुम्हाला सेकंड इयरला प्रवेश देतात. मार्क मिळाल्यानंतर प्रवेश देतात त्यांनी, मार्क मिळाल्यानंतर. आणि तसं त्याचप्रमाणे सेकंड इयरला बी त्यांची 2 विषयाला ATKT असते, थर्ड इयरला प्रवेश मिळतो. मग जर समजा तुम्ही फर्स्ट इयरला ॲबसेंट असाल तर तुम्हाला सेकंड इयरला प्रवेश दिला जात नाही, फेल म्हणतात तुम्हाला. परत तुमचा 1 वर्ष जातो, पुन्हा फर्स्ट इयरची ATKTपर्यंतचे काही विषय काढून तुम्हाला सेकंड इयरला पुन्हा ॲडमिशन दिलं जातं. परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात असं असत नाही. फर्स्ट इयर तुमचे पूर्ण ॲबसेंट असेल तरी तुम्हाला सेकंड इयरला प्रवेश मिळतो, सेकंड इयर पूर्ण ॲबसेंट असला तरी तुम्हाला थर्ड इयरला प्रवेश मिळतो. ठीक आहे. मग थर्ड इयरपर्यंत तुम्हाला 100% ATKT आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर. मग थर्ड इयरला प्रवेश घेतल्यानंतर थर्ड इयरच्या रेग्युलर सब्जेक्ट बरोबर फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे सब्जेक्ट तुमचे फेल झालेले आहेत, ATKT लागले आहेत, काही असो, 100% ATKT असले, सगळे फेल झाले असले तरी फर्स्ट इयर, सेकंड इयरच्या पुनर्परीक्षार्थी अर्ज भरून टाकायचा आणि थर्ड इयरच्या रेग्युलर पेपरसोबत ते सगळे पेपर देऊन टाकायचे आणि डिग्री घ्यायची. ठीक आहे. थर्ड इयरला मात्र तुम्हाला सगळे पेपर काढावे लागतील. काढत नसाल तर मग तुमचा 1 वर्ष वाया जाणार आहे. मग तुम्हाला थर्ड इयरला समजा तुम्ही थर्ड इयरचेच विषय काढलात, सेकंड इयरचे, फर्स्ट इयरचे एखादी विषय राहिला तर तुम्हाला डिग्री दिली जाणार नाही. ते पूर्ण पास झाल्याशिवाय तुम्हाला डिग्री मिळणार नाही. एक ध्यानात ठेवा, पूर्ण पास झाल्याची डिग्री मिळणार नाही. मग थर्ड इयरच्या विषयासोबत तुमचे विषय निघाले नसले तर तुम्हाला मग 4व्या वर्षी जाऊन पुनर्परीक्षार्थी अर्ज भरून तुम्हाला विषय काढावे लागतील. तुमचा वर्ष वाया जातो, त्यावेळेस वाया जातो, अगोदर जात नाही. अगोदर 100% ATKT राहते थर्ड इयरपर्यंत. ठीक आहे मित्रांनो, पुढे ओके, पुढे घेऊया. ठीक आहे. एक मिनिट. हा मित्रांनो, तर BA प्रथम वर्षाचं शुल्क आहे. इथं तुम्ही इथं पाहतात शुल्क. BA प्रथम वर्षाला शुल्क असणार आहे तुम्हाला 3,288 रुपये प्रथम वर्षाला फीस असणार आहे. ठीक आहे. प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
आता तुम्ही जे 3,288 रुपये प्रथम वर्षाला फीस भरणार आहात त्या फीसमध्येच तुमचे सर्व शुल्क ॲड केलेले आहेत. वरील शुल्क तुम्हाला पाहून घ्यावं का इथं दिलेलं आहे. ह्या शुल्कामध्ये कोणकोणते शैक्षणिक शुल्क आहे, विद्यार्थी सहायता केंद्र आहे, सगळे शुल्क ह्याच्यामध्ये ऑलरेडी ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फर्स्ट इयरचा ॲडमिशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट परीक्षेला जायचं आहे. परीक्षा फॉर्म भरायची गरज नाही, ऑटोमॅटिक तुमचं हॉल तिकीट येणार आहे. तुम्ही पुन्हा मग सेकंड इयरला गेल्यानंतर फर्स्ट इयरचे काही विषय तुमचे राहिलेले असतील तर तुम्हाला मग फर्स्ट इयरची पुनर्परीक्षा ते अर्ज भरावा तेव्हा लागणार आहे, आता लागणार नाही. ठीक आहे. आता तुमच्या ह्याच्यातच इन्क्लूड केलेलं आहे सगळं, परीक्षा शुल्क वगैरे सगळे इन्क्लूड केलेलं आहे. ते दिले बा परीक्षा शुल्क वगैरे हे वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. ओके. BA प्रथम वर्ष अभ्यासक्रम फर्स्ट इयरला तुम्हाला कंपल्सरी पेपर्स असणार आहेत. हे 6 पेपर्स असणार आहेत. 6 पेपर वाचून घ्या. त्याचे कोड पण आहेत. OPN 101, MAR 101, HN 101, GKN 101, SOC 101, HUM 101. ही 6 पेपर्स असणार आहेत. ती कंपल्सरी आहे, त्याच्यात ऑप्शनल नसणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ही सर्व कंपल्सरी असणार आहेत. त्या कंपल्सरी पेपरमध्ये काय काय तुम्हाला पुस्तकं कोणकोणती आहेत ती वाचता येतील तुम्हाला, हे वाचून घ्यायचं आहे. मूल्यमापन प्रक्रिया दिलेली आहे. ह्याच्यामध्ये 20 मार्काचं तुम्हाला गृहपाठ असणार आहे. त्याच्यामध्ये 5 मार्काचे 4 प्रश्न असणार आहेत. ते तुम्हाला लिहून द्यायचं आहे. ती लिहून देणं आल्यावर तुमचं अंतर्गत मूल्यमापन तपासण्यात येणार नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी जी इंटरनल आहे ती तुम्हाला कॉलेज असेसमेंट तुम्हाला लिहून द्यावं लागणार आहे. अंतिम मूल्यमापनामध्ये तुम्हाला काय असणार आहे, 80 गुणांची 3 तास वेळ असणारी परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये 4 मेन प्रश्न असणार आहेत. त्या 4 मेन प्रश्नामध्ये प्रत्येकी 4-4 उपप्रश्न असणार आहेत आणि सर्वच मिळून 80 गुणांची परीक्षा असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये 40% गुणांना तुम्हाला पास असणार आहे. त्याच्यामुळे थिअरी परीक्षेत 80 मार्काची जी परीक्षा आहे त्याच्यामुळे तुम्हाला 40% मिनिमम घेणं अनिवार्य असेल. तसेच इंटरनल मार्क्ससुद्धा तुम्हाला अनिवार्य असतील. ठीक आहे. द्वितीय वर्ष BA. द्वितीय वर्ष BAची प्रवेश पात्रता असणार आहे. BA शिक्षणक्रम द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी खालील पात्रता पूर्ण असणे आवश्यक असेल. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात यापूर्वी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी सेकंड इयरला ॲडमिशन घेण्यासाठी पात्र असतील. ठीक आहे. हां, द्वितीय वर्षाला आता बघा, द्वितीय वर्षास मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र असे 8 विषय उपलब्ध आहेत. द्वितीय वर्षासाठी उपलब्ध असलेल्या 8 विषयांची विभागणी 2 गटामध्ये करण्यात आलेली आहे. पहिल्या गटातून 1 म्हणजे काय आहे की द्वितीय वर्षाला तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्हीपैकी 1 भाषा निवडायची आहे. कंपल्सरी भाषा असणारच आहे तुम्हाला. मराठी, इंग्रजी, हिंदी, इंग्रजी तिन्हीपैकी 1 भाषा निवडायचं आहे. आणि दुसऱ्या गटातून 2 असे एकूण 3 विषय निवडायचे आहेत. आता दुसरा गट असणार आहे इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र. या विषयापैकी 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 पैकी कोणतेही 2 निवडायचे. असे एकूण 3 सब्जेक्ट तुम्हाला सेकंड इयरला निवडायचं आहे. एकदा निवडलेला अभ्यासक्रम बदलता येणार नाहीत. प्रवेश निश्चितीनंतर अभ्यासक्रम बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही. ठीक आहे. महत्त्वाचं घेतले आपण पुढे. हां, द्वितीय वर्षाचं शुल्क तुम्ही बघून घ्या. इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे, वाचून घ्यायचं आहे. 3,958 रुपये द्वितीय वर्षासाठी शिक्षण शुल्क असणार आहे. ठीक आहे. हे का इथं गट दिलेला आहे. मी ऑलरेडी आता सांगितलेलं आहे की द्वितीय वर्षाला ज्यांना कोणाला प्रवेश घ्यायचा आहे त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या तिन्हीपैकी कोणती 1 लँग्वेज निवडायची आहे. ती क्लिक करून टाकायचं. दुसरं गट क्रमांक 2 मध्ये अ आणि ब ही उपघटक आहेत. अ आणि ब. ठीक आहे. गट क्रमांक जी 2 आहे त्याच्यामध्ये अ आणि ब ही 2 उपघटक आहेत. तर अ मधला 1 निवडायचा आहे तुम्हाला आणि ब मधला 1 आहे. अ मध्ये कोणता आहे, इतिहास आणि मानसशास्त्र. तर ह्याच्यातला 1च निवडायचा आहे. इतिहास आणि मानसशास्त्र ह्याच्यातला कोणताही 1 घ्यायचं आणि ब मधला अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र ह्याच्यातलं कोणताही 1 घ्यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे लँग्वेज विषयामधला 1, गट मधला 1 आणि ब मधला 1 असे 3 सब्जेक्ट तुम्हाला द्वितीय वर्षाला अभ्यासावे लागतील. सब्जेक्टची डिटेल माहिती इथं खाली दिलेली आहे, ती पाहून घ्या. सब्जेक्टमध्ये काय काय आहे ते दिलेलं आहे, पाहून घ्यायचं आहे. व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे थोडं वेगाने घेत आहे मी. ओके. खूप सुंदर आहेत हे सब्जेक्ट. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पेपर्स आहेत. ही खूप छान सिलेबस आहे.
ओके, ठीक आहे. जे महत्त्वाचं आहे ते आपण घेणार आहोत. एक मिनिट. ओके, हां. तर पर्यावरण अभ्यास EVS 201 पर्यावरण अभ्यास EVS 201 या अनिवार्य अभ्यासक्रमाची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागेल. मात्र या अभ्यासक्रमाचे गुण आपल्या शिक्षणक्रमाची अंतिम श्रेणी ठरवताना ग्राह्य धरले जाणार नाहीत. तथापि यात किमान C श्रेणी मिळवणे अनिवार्य असेल. EVS 201 पर्यावरण अभ्यास हा कंपल्सरी असेल, सेकंड इयरला असेल. आता इथं महत्त्वाचा पॉईंट, सरळ थेट द्वितीय वर्ष BA शिक्षणक्रमास प्रवेश. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील BA विद्याशाखेतील प्रथम वर्ष परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या द्वितीय वर्षात सरळ थेट प्रवेश मिळेल. या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या वर्षाच्या सर्व विषयाची 36 श्रेयांकासाठी 6 अभ्यासक्रम सूट देण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात प्राप्त केलेल्या ज्ञानाला मान्यता देण्याच्या हेतूने त्यांनी अभ्यासलेल्या 6 अभ्यासक्रमाची श्रेयांक देण्यात येते. यामुळे त्यांचा मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करण्याचा कालावधी 1 वर्षाने कमी होऊन त्यांचा वेळ वाचतो. अन्य शाखेतून पदवी शिक्षणक्रमाचे प्रथम वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यास थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळणार नाही. उदाहरणार्थ, प्रथम वर्ष BCom, BSc इत्यादी पदवी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना BA पदवीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मिळणार नाही. अशा विद्यार्थ्यांना BA प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल. ठीक आहे. आता एक शॉर्टकट दिलेला आहे यांनी, म्हणजे आता जे समजा एखादी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड ह्या रेग्युलर युनिव्हर्सिटीमधून फर्स्ट इयर उत्तीर्ण झालेला असेल विद्यार्थी आणि तो पुढे सेकंड इयरला प्रवेश न घेता घरी बसलेला असेल किंवा इतर त्याचे काही पर्सनल कारण असेल, आर्थिक कारण असेल, तर तो किंवा त्याला रेग्युलर जाता येत नसेल, कुठेतरी जॉब करत असेल तो, ठीक आहे, जॉब करत असेल, तर अशा विद्यार्थ्याला जर त्याला डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घ्यायचा असेल तर प्रथम वर्ष पास झालेला मार्क मेमो आणावा लागेल त्याला. ठीक आहे. मग तो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड येथून प्रथम वर्ष पास झालेला मार्क मेमो जर त्यांनी आणला आणि इतर TC वगैरे डॉक्युमेंटचं स्कॅन कॉपी आणली तर त्याला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळणार आहे. त्याचं फर्स्ट इयर केलेलं वाया जाणार नाही. तो फर्स्ट इयरला फर्स्ट इयर राहील आणि डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळेल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये. आणि पुन्हा मग थर्ड इयर करून याच विद्यापीठात थर्ड इयर करून तो पूर्ण डिग्री मिळवू शकेल. ही सुद्धा वर्ल्ड क्लास फीचर आहे, आपल्याच युनिव्हर्सिटीमध्ये आहे, दुसरीकडे कुठंच नाही. ठीक आहे. प्रवेश पात्रता, ठीक आहे, सरळ थेट वर्ष ह्याच्यासाठी प्रवेश पात्रता ते दिलेली आहे. ओके, हां. तर सरळ थेट द्वितीय वर्ष BA शिक्षणक्रमास प्रवेशासाठी खालील पात्रता पूर्ण आवश्यक असेल. 12वी उत्तीर्णतेनंतर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील BA विद्याशाखेतील प्रथम वर्ष उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष सरळ थेट प्रवेश मिळेल. या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या वर्षाच्या सर्व विषयाची 36 श्रेयांकासाठीची 6 अभ्यासक्रमात सूट देण्यात येईल. ओके, हे डबल रिपीट केले ह्यांनी. तर थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचं शुल्क वेगळं आहे मित्रांनो. तर ह्याचं शुल्क असणार आहे 5,568 रुपये जास्त शुल्क आहे आणि ऑनलाईन पेमेंट करायची, फॉर्म भरतानाच पेमेंट करून टाकायची. ठीक आहे. मूल्यमापन प्रक्रिया तुम्हाला सांगितलेली आहे ऑलरेडी. ठीक आहे, एकदा वाचून घ्या मूल्यमापन प्रक्रिया. ओके, द्वितीय वर्षाची मूल्यमापन प्रक्रिया. त्याच्यानंतर खाली तृतीय वर्ष BA अभ्यासक्रम आहे, प्रवेश पात्रता आहे. BA शिक्षणक्रम तृतीय वर्षाच्या प्रवेशासाठी खालीलपैकी कोणती एक पात्रता पूर्ण करणे आवश्यक असेल. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात यापूर्वी द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये सेकंड इयर जी ह्याच आपल्याच विद्यापीठात पास झालेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात, ह्यांना थर्ड इयरला डायरेक्ट प्रवेश मिळतो. तुम्ही सेकंड इयरची परीक्षा पास असाल नसाल, ॲब्सेंट असाल, 100% तिकीटाने प्रवेश मिळतो. थर्ड इयरला प्रवेश घ्यायचं आणि पुन्हा पाठीमागचं विषय वगैरे राहिले असतील तर पुन्हा पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरून देऊन टाकायचं. ओके, चल. थेट सरळ तृतीय वर्ष BAला प्रवेश मिळणार नाही. सेकंड इयरला प्रवेश मिळतो परंतु डायरेक्ट थर्ड इयरला प्रवेश मिळणार नाही. ओके. पुन्हा जर तुम्ही सरळ थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्रमाचा नोंदणी कालावधी 5 वर्षाचा राहील. ठीक आहे. 5 वर्षामध्ये तुम्ही सेकंड इयर आणि थर्ड इयर दोन्ही पण क्लिअर करायचं आहे. क्लिअर होईना गेलं तर तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागेल. ओके. आता थर्ड इयरसाठी परीक्षा शुल्क असणार आहे 4,438 रुपये. ऑनलाईन शुल्क भरायचे, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मसोबत. आता थर्ड इयरमध्ये 2 स्तर असणार आहेत, सामान्य स्तर आणि विशेष स्तर. सामान्य स्तरामध्ये काय असणार आहे की जनरल पेपर असणार आहे. ठीक आहे. आणि विशेष स्तरामध्ये काय असणार आहे, जनरल पेपर म्हणजे काय आता तुम्हाला मी पुढे सांगतो. मी ह्याच्यामध्ये एक मिनिट इथे दिलेलं आहे. हां, तृतीय वर्ष सामान्य स्तर. तृतीय वर्षात सामान्य स्तर किंवा विशेष स्तर अशा 2 प्रकारे पदवी प्राप्त करता येईल. ठीक आहे.
सामान्य स्तर जर तुम्ही ऑप्शन घेतला तर तुम्हाला जनरल मार्क मिळेल, आणि जर विशेष स्तरला ॲडमिशन घेतलं तर स्पेशल म्हणून नाव येईल वरी. ठीक आहे, आपल्या गरजेनुसार घ्यायचं आहे. सामान्य म्हणजे काय असं वेगळं काही नाही, विशेष म्हणजे वेगळं काही नाही, फक्त नाव दिलेलं आहे. तृतीय वर्षाला प्रवेश घेताना द्वितीय वर्षात निवडलेल्या कोणत्याही 2 विषयांतील प्रत्येकी 3 अभ्यासक्रम निवडून BA सामान्य किंवा जनरल अशी पदवी घेता येईल, किंवा एकाच विषयाच्या 6 अभ्यासक्रमाची परीक्षा देऊन BA विशेष स्तर किंवा स्पेशल अशी पदवी घेता येईल. आता सांगितल्याप्रमाणे तृतीय वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विषयांची सूची पुढीलप्रमाणे आहे. सामान्य स्तर विषयवार अभ्यासक्रमाची यादी. तृतीय वर्षात प्रवेश घेताना सामान्य स्तरावरील BA पदवी प्राप्त करण्यासाठी द्वितीय वर्षास निवडलेल्या विषयापैकी कोणतेही 2 विषय निवडावेत. एक विषय मानवी विद्या गटातील तर दुसरा विषय सामाजिक शास्त्राच्या गटातील निवडावा. प्रत्येक विषयाचे 3 अभ्यासक्रम असतील, त्यानुसार एकूण 6 अभ्यासक्रमाची परीक्षा द्यावी लागेल. एकदा निवडलेले विषय बदलता येणार नाहीत. विषय बदलाबाबतची विनंती मान्य केली जाणार नाही. ठीक आहे, जसं तुम्हाला सेकंड इयरला जशी पद्धत होती की जी लँग्वेज विषयामधून 3 पैकी 1 निवडायचा होता, आणि पुन्हा जी नंबर 2चा गट होता त्याच्यातील अ आणि ब गट होती, अ मधला 1 आणि ब मधला 1, असे 3 सब्जेक्ट होते सेकंड इयरला. तर थर्ड इयरला काय असणार आहे तुम्हाला की फक्त 2च सब्जेक्ट घ्यायचे आहे. 2 सब्जेक्ट कोणते घ्यायचे आहे? सेकंड इयरला जर समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी लँग्वेज विषयाच्या गटामधील इंग्रजी घेतला असेल, ठीक आहे, तर थर्ड इयरला त्याला इंग्रजीच घ्यावी लागेल. ओके, प्रश्न मिटला. मग पुढे जर सेकंड इयरला एखाद्या विद्यार्थ्यांनी इतिहास आणि अर्थशास्त्र घेतला असेल, अ आणि अ गटातला इतिहास घेतला असेल आणि ब गटातला अर्थशास्त्र घेतला असेल सेकंड इयरला, तर थर्ड इयरला इतिहास किंवा अर्थशास्त्र या दोन्हीपैकी 1 घ्यावा लागेल. मग समजा इतिहास घेतलं मी, तर मग थर्ड इयरला कोणते विषय राहतील? आपल्याला लँग्वेजपैकी इंग्रजी घेतलेला असेल आणि सामाजिक शास्त्रामधला अर्थशास्त्र असेल. अशा प्रकारे थर्ड इयरला आपल्याला 2 पेपर असतील, 2 सब्जेक्ट असतील, ही इंग्रजी आणि आपला इतिहास. मग इंग्रजीचे तुम्हाला 3 पेपर असतील आणि इतिहासचे सुद्धा 3 पेपर असतील. असे 6 पेपर असतील. 6 दिवस परीक्षा द्यावी लागेल. तर एवढं काही ते पेपरची संख्या दाखवता येतं. मराठीमध्ये किती? एवढं काही मराठीला ही पेपर आहेत, हिंदीलाही आहेत, इंग्रजी आहे, इतिहास आहे, मानसशास्त्र आहे, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र. तर मराठी, हिंदी, इंग्रजी ह्याच्यातील 1 तुम्हाला लँग्वेज असणार आहे थर्ड इयरला. पुन्हा इतिहास, मानसशास्त्र ह्याच्यातील सेकंड इयरला निवडलेला तुम्हाला 1 असणार आहे थर्ड इयरला. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र ह्या 3पैकी 1 सेकंड इयरला जो निवडलेला होता तो किंवा इतिहास ह्याच्यातली 1 असेल. इतिहास, मानसशास्त्र, थोडक्यात ह्या 5 विषयापैकी 1 असेल. इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र. ठीक आहे. पुन्हा विशेष स्तर आहे. विशेष स्तरामध्ये काय आहे की तुम्ही जी सेकंड इयरला घेतला आहे, इथं वाचूया. तृतीय वर्षात प्रवेश घेताना विशेष स्तरावरील BA पदवी प्राप्त करण्यासाठी द्वितीय वर्षात निवडलेल्या विषयापैकी कोणताही 1 विषय निवडावा. विशेष स्तरावरील BA पदवीसाठी आपण निवडलेल्या एकाच विषयाच्या एकूण 6 अभ्यासक्रमाची परीक्षा द्यावी लागेल. एकदा निवडलेला विषय बदल करता येणार नाही. विषय बदलाबाबतची कोणत्याही परिस्थिती मान्य केली जाणार नाही. ठीक आहे. तर आता ही विशेष स्तर असणार आहे थर्ड इयरला. तुम्ही सामान्य स्तर तर निवडावं लागेल किंवा विशेष निवडावं लागेल. मग विशेषमध्ये काय आहे? सेकंड इयरला जर तुम्ही लँग्वेजपैकी इंग्रजी निवडलेला असेल, पुन्हा नंतर सामाजिक शास्त्राच्या गटातील अ गटातील इतिहास निवडलेला असेल आणि ब गटातील अर्थशास्त्र, तर जर एखाद्याच्या सेकंड इयरला इंग्रजी, इतिहास आणि अर्थशास्त्र असेल, 3 सब्जेक्ट असतील, तर 3पैकी कोणताही तुम्हाला 1 निवडायचा आहे. विशेष स्तर डिग्री पाहिजे असेल, स्पेशल डिग्री पाहिजे असेल, 3पैकी 1 निवडायचा आहे. कोणताही निवडू शकता. लँग्वेज विषय निवडू शकता, इंग्रजी, इतिहास निवडू शकता किंवा अर्थशास्त्र. कोणताही तुम्हाला तुमचं भविष्यातील फ्युचर प्लॅनिंग करता, शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करण्यासाठी, फ्युचर प्लॅनिंगसाठी जी काही आवश्यक असेल 3पैकी 1 विषय निवडावा लागेल. मग मी इंग्रजी निवडलं तर मग विशेष स्तर इंग्रजी म्हणून तुमचं ॲडमिशन होतं थर्ड इयरला. आणि थर्ड इयरला ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला इंग्रजीचेच 6 पेपर अभ्यासावं लागतील. 6 पेपर हे काय इथे दिलेलं आहे बघा. इंग्लिशच्या पुढे 6 पेपर, 6 दिवस 6 पेपरची परीक्षा होईल तुमची. मग तुमचा स्पेशल इंग्लिश म्हणून मार्कमोर छापून येईल. 6 दिवस 6 पेपर. ओके, म्हणून याला स्पेशल म्हणतात. स्पेशल इंग्लिश घेतले आपण म्हणून स्पेशल पेपर. ठीक आहे. असं तुम्ही कोणताही 1 पेपर घेऊ शकता. तो पेपर तुमच्या सेकंड इयरच्या 3 विषयापैकीच 1 असावा लागतो. दुसरा कोणता असता कामा नाही. सेकंड इयरला निवडलेल्या 3 विषयापैकीच 1 असावा लागतो. 1 विषय घेऊन स्पेशल म्हणून तुम्हाला ॲडमिशन केलं तर त्या विषयाचे 6च्या 6 पेपर तुम्हाला परीक्षा देता येईल. 6 दिवस कंटिन्यू. ओके, ठीक आहे. मग कोणताही घेऊ शकता तुम्ही.
शक्यतोवर लोक सामान्य स्तरच निवडतात. सामान्य स्तरामध्ये 2 विषय घेता येतात आपल्याला. सेकंड इयरला 3 विषय राहतात, तिन्हीपैकी 2 विषय घेतात सामान्य स्तराला. थर्ड इयरला शक्यतो सामान्य स्तर घेतात. काही लोक त्यांना स्पेशलायझेशन करायचं असेल तर विशेष स्तर घेतात. ओके, व्हिडिओ खूप मोठा होत आहे, पटपट घेऊया आपण. ही तर मानसशास्त्राला प्रॅक्टिकल आहे बरं का, ती बघून घ्या. ओके, प्रॅक्टिकलला तुम्हाला कॉलेजला यावं लागेल. हे पुस्तकांची नावं आहे थर्ड इयरच्या, बघून घ्या. कसं स्पष्टीकरण देत गेलं का व्हिडिओ मोठा होतो, आपल्याला कंटाळा येतो व्हिडिओ पाहण्याचा. पण स्पष्टीकरण दिल्याशिवाय व्हिडिओ बनण्याचा उद्देश काहीही नाही. हे तर तुम्हाला PDF मी आता सांगितल्याप्रमाणे डाउनलोडही करता येते. माझा सांगण्याचा अर्थ काय आहे, ठीक आहे. तुम्हाला कळालं पाहिजे, तुमचे प्रश्न मिटले पाहिजे, ठीक आहे. 40%ला पास आहे मित्रांनो. तुम्हाला इंटरनलच्या मार्कामध्येही पास व्हायचे आणि इथेही मार्क पास व्हायचे, ध्यानात ठेवा. इंटरनलच्या मार्काला सुद्धा 40%ला पास आहे. 20 मार्कापैकी 40%ला पास आहे, ठीक आहे. म्हणजे जवळपास 20पैकी 8 गुण कमीत कमी तुम्हाला मिळाले पाहिजे. त्याच्यासाठी इंटरनल जमा करणं तुम्हाला बंधनकारक आहे. आणि 80 मार्कापैकी सुद्धा तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये 40%ला पास असणार आहे. 80 मार्काचे माझ्या मते 40% होतील तुम्हाला 32 मार्क. म्हणजे 32 ही युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये लेखी परीक्षेत आणि तिकडे 8 असे म्हणून 40 मार्क तुम्हाला झाले पाहिजे तुम्हाला पासिंगसाठी, ठीक आहे. थोडक्यामध्ये इंटरनलच्यामध्ये 40% आणि थेअरीमध्ये 40% असं पास होऊन तुम्हाला 40% मार्क घेतले पाहिजे, तर तुम्हाला डिग्री मिळते, ठीक आहे. आता अंतिम मूल्यमापन आहे थर्ड इयर परीक्षेचं. ॲन्युअल एक्झाम असल्यामुळे तुमचं मे किंवा जून महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी एक्झाम होईल BA थर्ड इयरची मे महिन्यामध्ये, ठीक आहे. बाकी तर तुम्हाला माहीत आहे, हे वाचून घ्यायचं आहे तुम्हाला. एवढं सगळं वाचणार नाही मी. तुम्हाला जर ऑनलाईन ॲडमिशन करायचं असेल तर ycmu.digitaluniversity.ac या विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तिथं वरी ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे आणि ॲडमिशनवर क्लिक केला तर उजव्या हाताला ॲडमिशन करण्यासाठी इथे क्लिक करा. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पेजवर जायचं आहे आणि तिथे युजर ID पासवर्ड क्रिएट करून ॲडमिशन घ्यायचं आहे. या ॲडमिशन करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात ही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तसेच ॲडमिशनची प्रोसेस जी आहे, कशी आहे ती प्रोसेस, ती आपण काल आपल्या चॅनलवर 30 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे. 40पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तो पाहिलेला आहे. तुम्हीसुद्धा आळस न करता, कंटाळा न करता तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचा व्ह्यूज वगैरे जास्त येतील ह्याचा काहीही उद्देश नाही. व्हिडिओ बनवण्याचा व्ह्यूजसाठी अनेक व्हिडिओ बनवता येतात. मला दिवसभर व्हिडिओ बनवता येतात, मी बनवत नाही व्ह्यूजसाठी, ठीक आहे. तुम्हाला एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी अर्धा तास लागला नाही, 1 तास लागला तरी माझं कर्तव्य आहे, मी तो व्हिडिओ करतो. नाहीतर मग असं मला सांगता येते ही बघा PDF, मग तुम्हाला डाउनलोड करून पाहता येते ना, माझं सांगायची काय गरज पडते, ठीक आहे मित्रांनो. आणि ऑनलाईनच पेमेंट करायची आहे तुम्हाला, कुणाकडे पैसे द्यायचं नाही. स्वतः फॉर्म भरायचा किंवा स्टडी सेंटरला गेला फॉर्म भरायला तर त्यांच्याकडे लगेच फॉर्म भरून प्रिंटआउट काढून घ्यायला विसरायचं नाही. तिथे जाऊन उगाच देऊन यायचं आपण कागदपत्र, त्यांनी आज करतो उद्या करतो म्हणत, असं करू नका. आणि ऑनलाईन ॲडमिशन करते वेळेस स्वतःचाच मोबाईल नंबर, स्वतःचाच ईमेल ID द्यायचा आहे, इतर कोणाचाही द्यायचा नाही. कारण विद्यापीठ वेळोवेळी तुम्हाला विद्यापीठाच्या सूचना तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल IDवर येतील, ठीक आहे. आता नोंदणी प्रक्रियाचा हा व्हिडिओ आहे, इथं पुढची माहिती आहे. ही माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलेली आहे. 30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कालचा व्हिडिओ पाहिले तर त्याच्यामध्ये नोंदणी कशी करायची, तुमच्याकडे PR नंबर असेल तर कशी करायची, नसेल तर कशी करायची, ह्याचा पण सुद्धा व्हिडिओ काल टाकलेला आहे, ठीक आहे. पुढे इथं सुद्धा अनेकदा माहिती दिली आहे, तो सुद्धा पहा. पुन्हा EBC ID तयार करायची, मी वारंवार सांगतोय. डिजिलॉकरमध्ये जाऊन तयार करायचं आहे. डिजिलॉकर मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायचं आहे, त्याच्यामध्ये आधार कार्ड आणि पासवर्ड तयार करून ABC म्हणून ऑप्शन सर्च करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या विद्यापीठाचं नाव वगैरे टाकायचं आहे आणि ABC ID क्रिएट करायचा आहे. त्याची कॉपी मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायची किंवा प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे, ठीक आहे. कसं तयार करायचं ह्याच्यावर सुद्धा माहिती दिलेली आहे. पुन्हा विभागीय केंद्रामध्ये कधी काम पडलं तर विभागीय केंद्राची यादी दिलेली आहे. ह्याच्यापैकी तुम्ही कुठल्याही विभागीय केंद्रामध्ये जाऊन आपल्याला हवी असलेली माहिती मिळवू शकता, ठीक आहे मित्रांनो. विशेष सूचना आणि संपर्कासाठी ही माहिती ही पण वाचून घ्या. तुमचं जर गेल्या वर्षीचं गुणपत्रक हरवले असेल तर तुम्हाला ते सुद्धा मिळू शकतं. त्याच्यासाठी 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर स्वयंघोषित प्रतिज्ञापत्रक सादर करून आणि फीस भरून तुम्हाला मिळू शकते. इथे दिलेलं आहे 7व्या नंबरचा पॉईंट. विद्यापीठाचे मुख्यालय तुम्हाला माहिती आहे नाशिकला आहे. मी तिथे जाऊन आलो आहे 4-5 वेळेला. खूप चांगली युनिव्हर्सिटी आहे आपली. कधी तुम्हाला वेळ भेटला नाशिकला जायचा तर सकाळी बसेस मिळतात तुम्हाला, तिथून तुम्ही जाऊ शकता.
नाशिक रोडवरून वगैरे बसेस आहेत, सिटी बसेसने जाऊ शकता तुम्ही. ओके. हे बघून घ्या. ॲडमिशन केल्या जर त्यांच्याकडं पुस्तकं अवेलेबल असतील तर पुस्तकं घेऊन यायची तुम्हाला. ही करारनामा आहे, करारनामामध्ये काय माहिती आहे पाहून घ्या. व्हिडिओ खूपच मोठा झाला मित्रांनो बरं का. बरं, एकदाच तुमचं डाऊट क्लिअर करणं मला बंधनकारक आहे. ओके. शिष्यवृत्तीसुद्धा मिळते मित्रांनो तुम्हाला. मग तुम्हाला महाडीबीटीच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतले डिटेल्स टाकून तुम्हाला शिष्यवृत्तीसुद्धा मिळवता येते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये शिष्यवृत्तीसुद्धा मिळते तुम्हाला. परंतु असं करता येत नाही तुम्हाला की रेग्युलरला ॲडमिशन घेऊन मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेऊन दोन्हीची शिष्यवृत्ती मिळत नाही. कारण महाडीबीटीवर तुम्हाला एकाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ठीक आहे, दोन्ही मिळणार नाही. ओके. हे बघून घ्या. हे वेगवेगळे GR आहेत UGCचे, विद्यापीठाला मान्यता दिलेले. हे सगळे GR पाहून घ्यायचे तुम्हाला पटपट. आपण बोलता महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा करतो. व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे, परंतु ही सगळी माहिती देणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. हां, तर हे आता तुम्हाला ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ह्या तिन्ही वर्षाला ह्या फॉर्मॅटमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. 4 मेन प्रश्न असतील. 4 मध्ये 5 प्रश्न असतील प्रत्येकी. एक तुम्हाला प्रश्न ऑरचा असेल. म्हणजे थोडक्यात 4 मेन प्रश्नामधले प्रत्येकी 4 तुम्हाला कंपल्सरी सोडवायचं आहे. आणि प्रत्येक उपप्रश्न 5 गुणांसाठी असेल. म्हणजे प्रश्न 1 मध्ये 20 गुण, 2 मध्ये 20, 3 मध्ये 20, 4 मध्ये 20 अशा प्रकारे टोटल 80 गुणांचा पेपर असेल. अंतिम परीक्षेचा लेखी असेल आणि दीर्घोत्तरी टाईप असेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जोड्या जुळवा, चूक बरोबर असलं काहीही असणार नाही. दीर्घोत्तरी असेल, लिखाण स्वरूपातील असेल. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्याच्याबद्दल सॉरी. आता सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं म्हटलं तर वेळ लागते. तर थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि तसेच आपल्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. PDF तर कुठूनही मिळेल, पण मी सांगितलेले शब्द तुम्हाला क्वचितच कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मिळतील, एवढ्या डिटेलमध्ये मिळतील. त्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू. सी यू सून. वंदे मातरम.